भगवान श्री राम लक्ष्मण सीता मंदिर प्रांगणामध्ये अखंड हरिनाम सप्ताह त्या निमित्ताने असलेली आजची ही कीर्तन सेवा काल्याचं कीर्तन आहे। 1 तास भगवत चर्चा, श्री गुरुचं स्मरण वंदन करून भगवान श्रीराम लक्ष्मण माता सीता असं यांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करून उपस्थित समस्त भाविकांनाही प्रणाम आहे। परमार्थ शब्दाचा अर्थ साधू संतांनी आपणाला दिलेला आहे। अर्थ शब्दाचा अर्थ संपत्ती आहे आणि जे संपत्तीपेक्षा हे श्रेष्ठ आहे त्याचं नाव आहे परमार्थ। पर शब्दाचा अर्थ समस्त मायामयमिदं अखिलम हित्वा, समस्त या माया रूपी वस्तू व्यक्ती पदार्थाच्या पलीकड असलेला प्रकृती पलीकडील भाव असं जे तत्व आहे त्या तत्वाचा संबंध म्हणजेच परमार्थ आहे। त्या परमार्थाच्या नावानं आपले हे कार्यक्रम चालू आहेत। कार्यक्रमाचा उद्देश लक्षात नसेल तर, कार्यक्रमाचा मुद्दा लक्षात नसेल तर कार्यक्रमामध्ये साध्य काहीही होणार नाही। टाइमपास होईल, वेळ निघून जाईल, मनोरंजन होईल, वेळ निघून जाईल, बरं वाटेल तेवढ्या पुरतं, परंतु पुढे मात्र साध्य काही होणार नाही। परम अर्थ परमात्मा हेच धन आहे। परमार्थ शब्दाचा अर्थ अनेक साधू संतांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये हे आपणाला खूप कमवायचं आहे। परमार्थामध्ये जे आम्ही संसारामध्ये खूप काही कमावलं आहे त्याच्यापेक्षा हेही कमवायचं आहे, परंतु हे वेगळं आहे। ते कमाई आणि या कमाईमध्ये जमीन आसमानचा फरक आहे। राम रतन धन पायो, हे बी धनच आहे। माणसानं कितीही जरी कमावलं हे धन, तर ते माणूस मेल्यावर एक शब्द आहे त्याला, कितीही करोडपती राहू द्या, मेल्यानंतर एक शब्द देतात त्याला, कोणता? निधन। काय शब्द देतात? म्हणजे धनाचा आणि याचा आता काही संबंध नाही। तो गरीबच आहे, तो दरिद्रीच आहे मेल्यावर। जिवंत आहे तोपर्यंत गरीब श्रीमंत हा विषय आहे, पण जेव्हा शरीरातून प्राण निघून जातो तेव्हा त्याला काय नाव देतात? निधन। त्याच्या आधी धन। याचा अर्थ असा आहे की आपल्यामध्ये जो हृदयामध्ये जो आत्माराम आहे तोपर्यंतच ते धन आहे, आणि ते गेलं की त्याला नाव काय येते? निधन। म्हणजे हेच धन आहे परमार्थाचं। लक्षात आले ना? धन निधन। तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम, हे धन आहे, आत्माराम। राम रतन धन पायो, आणि हे धन जेव्हा जाईल आपल्यातून तेव्हा त्याला नाव येते निधन झालं।
म्हणजे धन नाही, आता ते धन गेलं. आणि तुम्ही आम्ही ज्याला धन नाव ठेवले ते वेगळं आहे. जे नाशवान आहे, जे परिवर्तनशील आहे, जे ज्याचा विश्वास करता येत नाही, असल्या प्रकारच्या धनाला आम्ही नाव ठेवलं धन. पण तो संतांनी महापुरुषांचं धन कोणतं? रामरतन. विठ्ठलामुचे निधान आहे की नाही? विठ्ठल धन आहे. विठ्ठल टाळ चिपुळिया धन असं एका ठिकाणी सांगितलंय. विठ्ठलामुचे जीवन टाळ चिपुळ्या धन, हे धन सांगितलं. मग या धनाची ओळख होण्यासाठी हे परमार्थ नावाचं काढलं, हे सिस्टम हे बनवलं. ते करलालेलं सोडून विसरून जाऊन हे धन माहीत करावं लोकांना, या धनाची प्राप्ती करून द्यावं जीवाला. याच्यासाठी महापुरुषांनी हे सप्ताह, परमार्थ, कीर्तन सुरू केले. पण विचित्र होऊन गेलं की उद्देश लक्षात नाही, मुद्दा लक्षात नाही. नाव याचं आणि गाव ते जे पहिलं आहे तेच, जे संसारात केलं याच्यात हे येऊन तेच केलं. आम्ही दुसरं बदललं काहीच नाही. संसारात जे केलं, संसारात ज्या उद्देशानं केलं त्याच उद्देशानं याच्यात केलं. संसारात जे मिळविलं याच्यात तेच मिळविलं. संसारात जे आमची इच्छा आहेत इथे तेच आमच्या इच्छा आहेत. मग ह्याच्यात त्याच्यात बदल, फरक काय? किती अंतर आहे दोन्हीमध्ये? यायला ना लक्षात? अंतर किती आहे त्याच्यात? मग फरक काहीच नाही. फक्त एवढंच आहे की त्याच्यात अवघड गेलं म्हणून हे सोपं आहे म्हणून ह्याच्यात आलं, एवढंच. काम तेच, उद्देश तेच, विषय तेच, मिळवायचं तेच, करायचं तेच, एकच फरक. मालात काहीच फरक नाही, नावात फरक फक्त. त्याचं नाव संसार ठेवलं, याचं नाव परमार्थ. नाव बदललं परंतु विषय बदलला नाही. आणि होतं कशासाठी? नाव बदलण्यासाठी का विषय? विषय बदलला पाहिजे होता परंतु विषय बदला नाही, विषय तेच राहिला. ज्याच्यासाठी संसार करतो त्याच्यासाठी हे सप्ते, हे कीर्तन, हे परमार्थ करतो. विषय सारखा आहे, काही फरक नाही. काय सोचत असतील लोक माझं ऐकून बोलणं? काय विचार करत असतील? पुन्हा ठेवणे कीर्तन याचे म्हणून सोचत असतील तर मलाच करायचं नाही आता, तुम्ही काय ठेवणार? विषय एकच, नाव बदललं, क्रिया बदलली, प्रक्रिया बदलली, पण विषय एक. पद्धत बदलली पण विषय एकच. मग साधू संत सांगतात की हे जे आम्ही विषय बदलायचा होता ते आम्ही फक्त प्रक्रिया बदलली. तुकोबाराय सांगतात की जोपर्यंत विषय बदलत नाही, प्रक्रिया सोबत विषय भी बदलून जाईल ज्या दिवशी, त्या दिवशी आम्हाला काला मिळेल. विषय बदलणार नाही तर कीर्तन कितीही करून काला मिळणार नाही. मग विषय बदलण्यासाठी महाराज सांगतात की आमची जी इंद्रिय आहेत, आमची जी कामना आहे त्याला फिरवायचं आहे. त्याला मराठीमध्ये म्हणतात वळायचं आहे. काय म्हणतात त्याला? वळणे. त्याला फिरवायचं आहे, वापस फिरवायचं आहे.
जे जिकडे धावतात ना तिकडून माघारी घ्यायचे त्याला. जिकडे चाललेत आमची चित्त बुद्धी मन इंद्रिये, जिकडे ज्या प्रवाहित आहेत, ज्या विषयाकडे यांचा प्रवाह आहे तिकडून हे प्रवाह फिरवायचा आहे आणि दुसरीकडे लावायचा आहे. याला म्हणतात वळणे. याला वळण म्हणतात त्याला. म्हणून हे परमार्थ वळण्यासाठी आहे, नुसतं कळण्यासाठी नाही. कळालंय, खूप सर्वांनाच कळालंय. इथं कोणाला कीर्तन येईना आणि कोणाला प्रवचन येईना. कीर्तन करता येते, सगळ्यांनाच बोलता येते. सर्वे ब्रह्म वदिष्यन्ति. एकनाथ महाराज भागवतामध्ये आलेला विषय आहे. सर्वे ब्रह्म वदिष्यन्ति, सर्वांनाच ब्रह्मज्ञान सांगता येते. संप्राप्ते च कलियुगे, या कलियुगामध्ये घरोघर ब्रह्मज्ञान, घरोघर महाराज, घरोघर कीर्तनकार, घरोघर प्रवचनकार, घरोघर कथाकार, घरोघर सरकार. सरकार भी सगळे लीडरच, सगळे महाराजच. घरोघर कवा लिहले महाराजांनी, आज बघाय भेटाले ते. सर्वे ब्रह्म वदिष्यन्ति, संप्राप्ते च कलियुगे, नैव तिष्ठन्ति मैत्रेय, शिष्णोदर परायण. हे उद्धवा, मैत्रेय ऋषीला सांगालेत भगवान कृष्ण परमात्मा. हे मैत्रेय ऋषी, कलियुगामध्ये असं होईल की घरोघर ब्रह्मज्ञान होईल. सगळेच कलाकार, कीर्तनकार, कथाकार सगळे होतील. परंतु ज्याच्यासाठी कथा करावं लागते त्या ब्रह्मस्थितीमध्ये कोणीही राहणार नाही. मग काय होईल? शिष्णोदर परायण. पोट भरण्यामध्ये आणि विषय भोगण्यामध्ये परायण. परायण म्हणजे पारंगत होतील, असं कलियुगाची महिमा सांगितली. अजून एका ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की, सगळ्या ओव्या सांगत बसत नाही, एक ओवी सांगतो तुम्हाला. साधू राजद्वारा धावती. कुठं जातील साधू? राजद्वार म्हणजे नेत्याच्या अंगणामध्ये जाऊन बसतील, लीडराकडे जाऊन बसतील. साधू संगत कोणाची करतील? साधू राजद्वारा धावती, धनाख्या प्रतिज्ञान बोधिती. शिष्य करायचं असेल तर धनवान बघूनच शिष्य करतील कलियुगामध्ये. गरीबाला शिष्य कोणी करणार नाही, कारण करण्याचा उद्देशच धन आहे, उद्धार नाही. धन्य होण्यासाठी शिष्य करायचं की धन मिळविण्यासाठी? दोन प्रश्न वेगवेगळे. तर धनाख्या प्रतिज्ञान बोधिती, कोणाला ज्ञान बोध करतील? पैसेवाल्यालाच. आमच्यासारख्याला कोणीही ज्ञान सांगणार नाही, तुमच्यासारखेच बघतील मोठे मोठे. धनाख्या प्रतिज्ञान बोधिती ना. भक्ती ज्ञान वैराग्य शांती, याशी न देती ठाव कोणी. याला कोणीही ठिकाणा देणार नाही. मग याशी न देती ठाव कोणी. अजून काय होईल? भविष्य सांगाले. सरिता सागर जाती आटोन, नद्या नाले आटून जातील, पाणी राहणार नाही. तीर्थक्षेत्रामध्ये पाणी राहणार नाही.
सरिता सागर जाती आटोन, न दिसे भागीरथीचे जीवन. पाणी दिसणार नाही भागीरथीमध्ये. काय दिसल? सगळ्या नाल्या फॅक्टरीच्या गलीस पाणी सोडलेलं दिसल तुम्हाला. स्नानाचं पाणी मिळणार नाही. न दिसे भागीरथीचे जीवन. आणि शेवटी सांगतात शिष्णोदर परायण लोक होतील सर्वही. सगळे लोक कसे होतील? शिष्णोदर परायण म्हणजे विषय भोगणे आणि पोट भरणे, या दोन गोष्टीशिवाय दुसरं ज्ञान राहणार. कीर्तन करतील तर याच दोन गोष्टीसाठी, भजन करतील तर याच दोन गोष्टीसाठी, सप्ते करतील तर याच दोन गोष्टीसाठी, भक्ती करतील तर याच दोन गोष्टीसाठी, उपास तापास व्रत वैकल्य साधना नेम नियम तीर्थयात्रा जे बी करतील कशासाठी? दोनच गोष्टीसाठी. असंच करतात ना लीडर. ते सांगतात की जगामध्ये हे दोनच गोष्टी आहेत, शिष्णोदर परायण. दोन बोट हलेलं की समजावं हा हे पक्का. दोनच गोष्टी. मग तुकोबारायानं आपणाला इशारा केला, संकेत केला की याच्यापासून इंद्रियाला जे वळवून घेईल त्यालाच देवापाशी स्थान मिळेल, जागा मिळेल. अभंगाचं पहिलं. चला बोलू गाये, 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 चला बोलू बैसो जेऊ एके ठाई. एका ठिकाणी म्हणजे एक ठिकाण सर्वांचं आहे ते परमात्मा आहे. एक परमात्मा सोडलं की संसारात आलं की अनेकता येते, आणि अनेकतेकडून एकाकडे गेले की परमात्मा आहे. एकातून अनेकतात आलं की संसार आहे. लोकाशिवाय होत नाही ते संसार आहे, आणि एकाशिवाय होत नाही ते परमार्थ आहे. बसते ना ध्यानात. लोकाशिवाय होत नाही ते संसार आहे, एकाशिवाय होत नाही ते परमार्थ आहे. त्याच्याशिवाय काहीच चालतच नाही. संसारात आलं की आपणाला जाती आहेत, धर्म आहेत, पंथ आहेत, धुर्य आहेत, शेत आहेत, संसार आहे, गरिबी आहे, श्रीमंती आहे, सुख आहे, दुःख आहे, अनेकता आहे, विषमता आहे. संसाराच्या अंगी विषमता आहे. सगळं व्यसन आहेत, विषमता आहे. या साऱ्या विषमता मिटून जायच्या असतील तर एकाकडे जावं लागेल. अनेकतेतून एकाकडे. जेव्हा देवापाशी आम्ही येतो तेव्हा जात नाही, धर्म नाही, पंथ नाही. बैसो जेऊ एके ठाई, एकाच मंडपात आम्ही मिळून जेऊ.
दुसरीकडे जमणार जेवायला. दुसरीकडे जेवलं तर जमणार आणि इथं जेवणा गेलं तर जमणार, हे चुकीचं आहे. इथं देवाच्या दरबारात जेवणा गेलं तर चूक आहे. एकच जागा आहे अशी, बैसो जेवू एके ठाई, हे एक जागा आहे. जेव्हा देवाचा प्रसाद आहे, पवित्र आहे, म्हणून इथं जात धर्म पंथ परिस्थिती श्रेष्ठ कनिष्ठ भाव काहीच नाहीत. स्त्री पुरुष भाव इथं नाही. इथून गेल्यावर बाहेर तिकडं मंडपाच्या बाहेर हे सगळ्या गोष्टी मंडपाच्या बाहेर ठेवून यावं. जसं आपण चप्पल ठेवून आले की नाही मंडपामध्ये, तसं ठेवून यावं सगळ्या गोष्टी. देवापाशी समानता आहे, समता आहे, समरसता आहे आणि तेच काला आहे, समानतेचा काला. एका जागी बसण्याचा अर्थ समानता, बैसो जेवू एके ठाई, आणि समानता म्हणजेच काला, समतेचा काला, अभेदाचा काला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला तेथेच काला. जेथे अभेद देखिला तिथे काला. जिथं भेद दिसला की काला नाही. काल्याच्या जागी भेद नाही, देवाच्या जागी भेद नाही. म्हणून सारे इंद्रिये एकाच देवाकडे जसं आणावं, तसं साऱ्या जाती जमाती मिळून एका देवाजवळ सगळे एक हो. सामाजिक संघटन काला आहे. ऐंद्रिक संघटन, ऐंद्रिक म्हणजे कान डोळे नाक हात पाय सगळे एकाच कामाला लावणं, याला ऐंद्रिक संघटन म्हणतात. ऐंद्रिक म्हणजे इंद्रियांचं संघटन. आणि सामाजिक संघटन म्हणजे जेवढ्या जाती आहेत तेवढ्या एका जागी येणं, याला काय म्हणतात? सामाजिक संघटन म्हणतात. अशा संघटनाचे स्वरूप आहेत. ते सारे संघटन जेव्हा एका ठिकाणी येतील त्या दिवशी काला झाला, तोपर्यंत नाही. खायचं नसेल तर हे करूच नाही. कालाच पाहिजे म्हणलं तर असं व्हावंच लागतंय, संघटन झालंच पाहिजे. कशाचा काल आहे? कोणी जातीच्या नावानं फाडालंय समाजाला, कोणी पंथाच्या नावानं, कोणी धर्माच्या नावानं, कोणी परिस्थितीच्या नावानं फाडालंय. आमच्या लेवलचं नाही ते, आमचं त्याचं लेवल एक नाही. आता कवा मिसळणार आहे लेवल तुझं? कधीच नाही मिसळत. हे अशा परिस्थिती समाजामध्ये निर्माण झाल्या की ते काला होऊच देत नाहीत. शक्यच नाही काला. 1 करोडचा जरी सप्ताह केला तरी काला नाही. काल्यासाठी पैशाची गरज नाही, काल्यासाठी विचाराची गरज आहे. वैचारिक संघटन, सामाजिक संघटन, ऐंद्रिक संघटन, या सगळ्या गोष्टीचं संघटन जेव्हा होते, गठन होते, तेव्हा त्याचं नाव काला आहे. गाणं आहे की ते संघाचे लोक म्हणतात, विडी विडी पोते पडी पोताम, विडी पोते पडी पोताम, वकटे देशम मनदी निजम निजम, ఒక్కటే जाती मनदी अदे निजम अदे निजम. तेच खरं आहे. ऐकायला बरं वाटते पण मनातून जायचं ना आपल्या, मळमळत जात नाही. काय करावं? భరతుడు పరిపాలించిన భారతదేశం మనది, తరతరాల వారసత్వ సంపద మనకున్నది. ఆరు చాచి యాచించే అవసరమేమున్నది, అంతకన్నా హీనమైన బ్రతుకింకేమున్నది.
अकटे देशं मनदि निजं निजं अकटे जाती मनदि अदे निजं अदे निजं. एकच आहे सर्व. संघटन तेलुगू भाषिक गीत आहे. त्याच्यामध्ये हे समानतेचं गीत आहे. तर असं हे संघटनात्मक दृष्टिकोनातून परमार्थ आहे. सांगायचं काय होतं मला, परमार्थ म्हणजे दिशा बदलली, विषय बदलला तर परमार्थ. दिशा बदलली, विषय बदलला नाही, प्रक्रिया बदलली फक्त, साधन बदललं, पण विषय मात्र एकच आहे. शक्य नाही. विषयातून वळायचं आहे आपणाला, तिथून आपले इंद्रिय, आपले वासना वापस घ्यायची आहे. त्याला स्वामी म्हणतात. त्याला जे इंद्रिय वापस घेतात त्याला स्वामी म्हणतात. एक असा बी शब्द आहे त्याला, गोसाई. जय 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 हनुमान गोसाई, कृपा कर गुरु देवकी नाई. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. गोसाई म्हणजे मालक, स्वामी. इंद्रिय तुमचं ऐकतील तर तुम्ही स्वामी आहात, आणि तुम्ही इंद्रियाचं ऐकून जगत राहाल तर तुम्ही कोण आहात त्याचे? स्वामी की गुलाम. या गुलामगिरी पासून मुक्त होणं म्हणजे परमार्थ आहे. बस संपलं. परमार्थ म्हणजे गुलामी वाढत गेली, परमार्थ नाही. अजून माया, ममता, आसक्ती वाढत गेली, हे तर गुलामी वाढली. हे तर आम्ही गुलाम बनत गेलो, अजून स्वामी नाही बनायला अजून. याच्यापासून आम्ही वापस फिरलो आणि आम्ही इंद्रियाचं न ऐकता, इंद्रिय ज्या दिवशी आमचं ऐकायला सुरुवात करतील त्या दिवशी आम्ही कोण आहोत? आम्ही झालो गोसाई. असा गोसाई व्हायचा. गोसाई म्हणजे माहूरचा गोसाई नाही, इंद्रियाचे मालक. हा, गोसाई म्हणजे जात बी नव महाराज. गोसाई म्हणजे गुरु, स्वामी, मालक. आम्ही झालो गोसाई. फक्त संत हे गोसाई आहेत, बाकी कोणी गोसाई नाहीत. संत आम्ही आता आजचे नाही, ते पहिलं होऊन गेलेले, तेच गोसाई होते फक्त. म्हणून गोसाई शब्दाचा अर्थ सांगून जातो की गो नाम इंद्रिय आणि साई नाम स्वामी. इंद्रियांचे स्वामी. गो म्हणजे इंद्रियाला गो म्हणतात, गो. तर चला वळू गाई. आणि गो शब्दाचा दुसरा अर्थ आहे गाय. तर या चरणात काय सांगितलं? गाई. गाई म्हणजे गो. गो म्हणजे इंद्रिय. इंद्रिय रूपी गाई ह्या ज्या रानोमाळ फिराल्यात, इकडं तिकडं चालल्यात, भेदात, वासनेत, विषमता, ईर्षा, द्वेष, मत्सर, वैर, विरोध इत्यादी कामामध्ये पसरलेल्या आहे इंद्रिय रूपी गायी आहेत. त्याला काय करायचं? वापस वळू. आणि कोणीकड? बैसो जेऊ एके ठाई. एक ठिकाण म्हणजे परमात्मा. आम्ही तुम्ही सगळे पांगलेले जीव आहात, त्या सगळ्या इंद्रियाला वापस घेऊन देवाला लावायचं आहे. तुका म्हणे माझा सकळ देह भाव, अनेक नको ठाव चिंतयासी. एक श्लोक आहे भागवतामध्ये की सगळे इंद्रियानं त्याला समर्पण करावं. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत. सारे इंद्रिय त्याच्याकडे वळून.
तुकोबारायांनी अभंग बी केला, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. प्रत्येक इंद्रियाला एकच काम सांगितलं, याला म्हणतात बैसो जेऊ एके ठाई, एकच ठिकाणी. कोणतं जेवण करायचं? ब्रह्मरसाचं जेवण, वरण भाताचं नाही. हे ब्रह्मरस म्हणजे परमात्म सुख, त्याचा आनंद घेण्यासाठी देवापाशीच बसावं लागतंय. आणि देवापाशी बसल्यानंतर भेद नाही. आणि जोपर्यंत आम्ही ह्या गायी वळल्या नाहीत, 84 लाख योनी फिरून फिरून आम्ही आलो, देवानं गायी वळण्याचं सामर्थ्य देऊन मनुष्य जन्म दिला. हेच जन्म. आता ह्याच्यात येऊन बी गायी सैराटच चरत असतील तर, कोणाच्या आंबोनात तोंड घाल, कोणाच्या तुरीत जाऊन चर, कोणाच्या गव्हात जाऊन पड, काय चाललंय? अत्याचार, अनाचार, व्याभिचार, भ्रष्टाचार, दुराचार, किती आचार आहेत ह्या गायीच्या मागे. हे गायी आता जर वळणा गेल्या तर पुन्हा तेच 84 लाख योनी फिरावं लागतं. आणि आम्ही याच्यामुळेच फिरत आलो, गायी न वळल्यामुळे. अभंगाचं दुसरं चरण. बहु केली वनावना, बहु केली वनवना, बहु केली वनवना, बहु केली वनवना, हो बहु केली वनवना, जन्मणं, मरणं, जाणं, येणं हे पायपिटी झाली, सेन झाला जीवाला. आणि हे सेन भाग जाण्यासाठी काल आहे. ज्या दिवशी परमात्मा प्राप्ती होईल, दर्शन होईल देवाचं, त्या दिवशी भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद. आनंद घेण्यासाठी परमार्थ आहे. आनंद धन, नामधन, रामधन, आत्मधन. ज्ञानदेवा प्रमाण, आत्मा हा निधान. कोणतं धन? आत्मा.
आत्मधन हे परमार्थाची दिशा वेगळी आहे. आता कठीण गोष्ट आहे. 99% तेच होऊन बसल्यावर आता त्याला वापस घेणं फिरणं ना आता मुश्किल गाव. आता गाई वळणं आता अवघड झाल्या गाई. गाई आता वापस येणं शक्य नाही. आता पुन्हा फिर 84 आया रे. चिंता करायचं काय, गेला आता ते. हे शक्यच नाही. आमची इच्छा बी नाही आता गाई वापस घेऊ तन भजन करू तन भेद मिटवू तन एक नाहीच आमचं. स्वार्थ हे गाई कधीही वापस घेऊ देत नाही माणसाला. कारण की माणसाच्या जीवनामध्ये अशी भूक आहे एक, त्याच्यामध्ये परमार्थाचं सुख त्याला काय मिळणार आहे? जोपर्यंत भूक आहे तोपर्यंत सुख नाही. कोणती भूक? स्वार्थाची भूक आहे. हे जेवायची भूक नाही. हे तर सगळ्याची भागाली फुकट तांदूळ आहेत. स्वार्थाची भूक मोठी आहे. कशा कशाचा स्वार्थ आहे? मानाचा, पदवीचा, पदाचा, सत्तेचा, प्रतिष्ठेचा, सत्काराचा, अनेक प्रकारचा स्वार्थाची भूक लागली जीवाला. किती भूक आहे. मला बरं म्हणावं, मला पुसावं, मला आमंत्रण द्यावं, मला मोठं म्हणावं, मला सांगलंच नाही, मला बोललंच नाही. लग्नामध्ये तर पण 10% लग्न राहते आणि 90% गोंधळच राहते. मानापानाचाच गोंधळ सगळा. ज्या बोंबलत म्हणलं ते लग्नाला जायचं सोडून दिलं. तेच बघावं जाऊन, काय करावं जाऊन. काही नाहीच तिथं बघायला काही दुसरं. एकमेकाचा बदला कसा घ्यायचा, एकमेकाला कसं त्रास द्यायचा, एकमेकाला कसं पीडा द्यायची, एकमेकाला कसं सतवायचं. काय जिंदगी आहे ते कुत्र्यासारख्या. माणूस जन्म याच्यासाठी आलेला आहे की मी कोणाला तरी सुख देऊ का, कोणाला तरी बरं करू का, कोणाचं तरी कामाला येईन का, अशी अपेक्षा असेल तर तेच खरं माणूस आहे. एकच नाद आहे डोसक्यामध्ये की कुठं धरून, कुठं त्रास देऊन, कुठं हे करून काय करू. अनेक लग्नामध्ये पाहत होतो मी. प्रत्येक कामामध्ये एकमेकाची अडचण बनणं हे माणसाचा धर्म नाही. हे तर पशुतुल्य जीवन आहे. हे भूक माणसाला खूप त्रास देते. मान, सगळ्यात मोठं तर मान लई जाळते. हे शर्ट आहे की नाही, शर्ट सगळ्यात जास्त कुठं मळते? मानावरच मळते. मानच मळीते जीवाला, सगळं अंग नाही मळवत. म्हणून हे मान जोपर्यंत आहे तोपर्यंत काला नाही. तुल्य निंदा स्तुतिर्मय मौन काय मानापमानयो. गीतेमध्ये काही सांगितलेलं आहे की मान अपमान दोन्ही निघून जातील. द्वंद्वमुक्त, द्वंद्वैर्विमुक्त, सुख दुःख संज्ञे, याच्यातून मुक्त होईल तेच काला. हे तर खूप वाढून गेलं. आता कशाचा काला? हे टाइमपास आहे आमचं. सप्ते कीर्तन आहे, ह्याच्यात काहीच नाही. आता रूढी म्हणून करणं, अशा पद्धतीने करायचं आहे. तर हे भूक वाढत गेली, अपेक्षा वाढत गेली. अपेक्षेसारखी भूक कोणती आहे? मिटणारी भूक आहे का ते? किती रुपये कमविल्यावर, किती रुपये मिळाल्यावर आपली तृप्ती होईल? एक बार सांगा कोणी बी. इतके मिळाल्यावर तृप्ती होते असं सांगा. कोणी सांगत नाही, होतच नाही. विषय शेवणी कोण तृप्त झाला? संसारात कोणीही तृप्त होत नाही. संसार तृप्तीचा विषयच नव्हा. संसार तृप्तीचा विषयच नाही. तृप्तीचा विषय आहे परमात्मा, परमात्माचं ज्ञान. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, तृप्त आत्मा आहे. संसारात कोणी तृप्त होत नाही. किती विषय भोगले तर तेवढा अधिक
विषय अजून अपेक्षा वाढत जातील विषयाच्या, पण तृप्ती नाही. म्हणून सगळ्यात मोठी भूक कोणती आहे? अपेक्षा. कशाची बी, आता मानाची, पानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, धनाची, कशाची असो, अपेक्षा हेच मोठी भूक आहे. कितीही त्याचं पोटच भरत नाही, किती खाल्लं तर कमीच वाटायला लागतं. म्हणून खांदी भार, खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक, काय खेळाया, काय खेळाया ते सुख बहु केली वनवन, बहु केली वनवन, काय खेळा, काय खेळा या सुख बहु केले वनवन, बहु केले वनवन. खांदी भार कोणता भार आहे? मी आणि माझं जाणीव शाणीव ओझे भार आहे. मी माझं हेच डोक्यावर भार आहे, आणि पोटात अपेक्षेची भूक आहे. हे कधीही पूर्ण होणार, तृप्त होणार नाही. कार्य प्रकृतीचं आहे, आणि जीवात्मा म्हणते की मी केलो, याला म्हणतात भार. दुसऱ्याचं ओझ आपण घेणं याला काय म्हणतात? भार आहे. ते आपलं आपलं भार होत नाही, दुसऱ्याचं घेतल्यावरच भार होते. म्हशीचे शिंग म्हशीला ओझ होत नाहीत, है की नाही? दुसरं ओझ घेतलं तर, दुसरं म्हणजे करते कोण आणि नाव कोण? आपलं नाव आपलं द्यायचं की मी केलो. करते परमात्मा, क्रिया प्रकृतीची आहे, सत्ता परमात्माची आहे, आणि नाव मी. तीन वस्तू आहेत. करणारा एक आहे, सत्ता एकाची आहे, आणि फुकटच आपलं नाव जोडते म्हणजे मी केलो, म्हणजे ह्याला म्हणतात भार. हे भार आहे. क्रिया प्रकृतीची आहे, सत्ता ईश्वराची आहे, आणि जीव त्या दोन्हीला बी सोडते आणि माझंच म्हणते. ते क्रिया बी माझीच, सत्ता बी माझीच, हे होते भार. दुसऱ्याच्या याला आपलं म्हणल्यावर भार होईल की नाही? भार होऊन जाते. एक बाई चालली होती ट्रेन मध्ये, तिच्याकडे एक सुटकेस होता. एकटीच बाई होती, अंगावर दागदागिने, सोनं, एकटीच बाई. चोरांनी बघितले तिला, त्याच रेल्वेमध्ये चढले ते चोर. सोबत सोबत बसू लागले, कधी तिकडून एक इकडून एक, दोघं बसू. कधी त्यांनी सुटकेसवर हात ठेवायचा, कधी तिकडल्या चोरांना हात ठेवायचा, असं करीत 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 एका स्टेशनला बाई उतरली. गाडी निघून गेली, बाई परत आलीच नाही. ती सुटकेस तसंच ठेवून गेली निघून. ह्या दोन चोरांनी ते ध्यान ठेवले की बाई आली नाही, तर आता हे सुटकेस आपला झाला. या दोघात लागलं भांडण. इतकं भांडण लागलं की दोघ जण मारून घेऊ लागले, माझा सुटकेस, माझा सुटकेस. ते रेल्वे पोलीसवाल्यानं पकडलं, त्याला अधिकाऱ्याकडे घेऊन गेलं. अधिकाऱ्यानं दोघाला बी बोलून घेतलं, बसिलं, आणि सांगितलं की हे तुमचा सुटकेस कशाहून, याच्यातल्या खुणा सांगा, काढून पाहूत. ज्याचं खरं निघालं त्याचा
सुटकेस. बरं म्हणले. याला काही सांगितलं आता ते बाईजवळचा सुटकेस होता म्हणून अंदाजानं सांगितलं 2 साड्या आहेत, फलाना आहे, बिस्ताना आहे. आपलं उगाच अंदाजानं. पक्क खात्री काहीच नाही. हे सगळं अंदाजानंच चाललंय परमार्थ सगळं. खरं काहीच माहित नाही मध्ये काय आहे ते. उगाच चाललंय असंच. काढलं ते सुटकेस, फोडलं ते कुलूप फोडलं. उघडलं तर काय त्याच्यामध्ये लहान बाळ आहे, मरून गेलेलं लहान लेकरू त्याच्यामध्ये होतं. विचारलं साहेबांना कोणाचा आहे सुटकेस? यानं म्हणते त्याचा आहे. आतापर्यंत काय म्हणलं? माझा आहे. आता म्हणायला सुरू केले त्याच आहे. त्यानं म्हणते त्याचा आहे, यानं म्हणते त्याचा आहे. बदललं की भाषा. लोकाच्या वस्तूला माझं म्हणल्यावर किती भार होऊन बसते. तसं हे सारा संसार देवाचा आहे. सारा संसार ईश्वरानं निर्माण केलेला आहे. कार्य प्रकृतीचं आहे, सत्ता परमात्माची आहे आणि हे जीव माझं, माझा संसार, माझा परिवार, माझी पत्नी, माझं सगळं माझं 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 माझं. हे काय? भार, खांदी भार. कोणाच्या नाही हे भार, कोणाच्या खांद्यावर नाही. आता एवढा भार खांद्यावर घेऊन आणि पोटात भूक लागली आहे अपेक्षेची. आत्ता काही जगण्यामध्ये इथं सुख आहे का हो? खेळण्यामध्ये काय खेळायचे सुख असं नसलंय. म्हणून साधू संत म्हणतात की भार टाकून द्या, हे माझं नाही, हे तुझंच आहे. असं संतांना शक्य झालं, तुम्हाला आम्हाला ते होय ना. म्हणून हे भार काही उतरणार, सुख काही मिळणार. खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. बरं मग असं आहे तर याच्यातून बाहेर केव्हा निघायचं? तर जेवढं लवकर पळून धावून निघल तेवढं त्याचं बरं आहे. उशीर करेल तर तेवढा घातच आहे त्याचा. अभंगाचं शेवटचं चरण. हरे तुका